हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुम्हाला आयुष्य व्लॉग्स 1224 या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर कसे आहात सर्व? मस्त आहात ना? तर असेच मस्त राहा आणि माझे व्हिडिओज वगैरे पाहत राहा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत राहा असं म्हणत मी खूप दिवस झाला तर व्हिडिओ मी टाकला नाही. तर आज मी व्लॉग करत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी. तर पहा, आम्ही सकाळी उठल्यानंतर ना आयुषी मकर संक्रांती आहे म्हणून सकाळी ती खूपच लवकर उठली. आणि हा जो ड्रेस आहे ना आयुषीला म्हणजे आमच्या इतके साडीचे घरचे म्हणजे शेजारचे तिच्यावरती खूप म्हणजे असं लाड प्रेम वगैरे करतात. ती छोटी होती ना तेव्हापासूनच. मग त्यांनी आत्ता कसं आहे ना, ह्या इकडं आमच्या साईडला इथे यात्रा वगैरे असतात, 1-2-3 यात्रा आहेत आमच्या जवळच्या साईडच्या गावामध्ये. तर तिथून आयुषी पण गेली होती. आणि तसेच आमच्या साईडचे घरचे शेजारच्या घराला म्हणजे ही खूप म्हणजे असं लाडाची आहे त्यांना. तर त्यांनी कुठं पण जावं ते काहीतरी तिला तसं आणतच असतात. मग तिला काय केले, तर हा ड्रेस त्यांनी आणून दिले होते. तर मकर संक्रांतीच्या दिवशी तू घाल म्हणून. मग ती आज सकाळ उठून ते ड्रेस घातला आणि ड्रेस घातल्यानंतर ती परवा दिवशी यात्रा होतं ना, तिथून ते क्लिप्स आणली होती आणि ते शँडल्स वगैरे आणली होती. तर ती घरामध्ये तिचे फुटवेअर्स खूप आहेत. तर तिच्या ड्रेसच्या चॉईस म्हणजे कलरनुसार कॉम्बिनेशननुसार तिला घालायला खूप आवडतं. मग त्यासाठी दुसरा एक तो ब्लॅक कलरचा जो शॅनल होता, तर ते घालू का म्हटलं. तुला आवडतं तू बघ, ते घाल नाही तर दुसरं घाल असं मी म्हटलं. पण तिने म्हटली नाही, हा ड्रेसला मॅचिंग हाच आहे, मी हाच घालते म्हणून. बरं ठीक आहे म्हटलं. मग ती घातल्यानंतर ती सकाळी सायकल खेळू लागली. आणि खूप आता काय नाही, या साईडमध्ये खूप थंडी आहे सकाळी काय आणि दिवसभर पण तितकं थंडीचं असतं जास्त करून. मग त्यासाठी आयुषीला बोलले, तर तुला थोडं तिला ती थोडी आजारी पण होती, तिला सर्दी वगैरे होतं. तर मी म्हटलं हा ड्रेस घातलीस पण तुला खूप थंडी वाजते, परत तू आजारी पडशील, हा स्वेटर घाल आणि मग खेळ म्हणताना ती नाही बोलली. आणि तसंच धरून ती खेळत होती. तू हा स्वेटर घाल आणि मग खेळ असं मी म्हणत होती, पण ती काय ऐकत नव्हती. मग शेवटी काय म्हणायला लागली, मग मी स्वेटर घालते पण मी बाहेर जाणार खेळायला असं बोलत होती. तर मी म्हटलं आता सकाळी आता अजून 7 वगैरे 7-7:30 पण नाही झालं. आता एवढं सकाळी खूप थंडी असते तर नको. पण ती बोलली मी जर स्वेटर घालायचं असेल तर मी बाहेर जाणार असं म्हणताना मी म्हटली तू स्वेटर पण घालायचं आणि चहा ब्रेड पण खायचं आणि मग जायचं म्हणताना ती हो बोलली. मग परवा दिवशी ती यात्रेतून आणली होती ते बांगड्या आणि ते छोटा कार ते सगळं तिथे होते. आणि सकाळी तिला द्राक्षी पाहिजे असं म्हणत होती आणि तिला द्राक्षी दिला नाही. ते 2 जे फरशाचे तुकडे होते ना ते तिचे मोबाईल, तिला रोज काय ना आम्ही खरोखर मोबाईल जर दिलो तर तिला पटत नाही. तिला खेळण्यासाठी तर फरशीचे तुकडेच लागतात ते मोबाईलसाठी. मग या ट्रेजरीमध्ये ना तिचा एक छोटासा डब्बा ठेवले, त्यामध्ये तिने चिल्लर असं करून भरपूर पैसे ठेवलेत ना. मग ते मी खाऊ घेण्यासाठी मला म्हणजे असं मागत नाही तिनं. मी कधीतरी दिलं ना तर तेच सगळं हे करून एकत्र ठेवून ती कधी घेते ती. मग ती घेऊन तिनं बाहेर गेली आयुषी. मग मी आले किचनमध्ये. तर मी आंघोळ देवपूजा वगैरे सगळं झालं. त्याच्यानंतर मी किचनमध्ये आले. तर आज काय आहे ना, आज आम्ही काय ना आता सणासुदीला म्हणून जास्त वेळा आता मी पुरणपोळीच केलेलं आहे. तर आज पण आम्हाला पोळी करायचंच होतं. तर मी काय आमच्या घरात काय बोलले, ते पोळी करण्यापेक्षा शेंगाची पोळी करूया म्हणून मग शेंगदाण्याची पोळी पण करणार होती. त्याच्या आधी काय आहे ना, बटाट्याची भाजी आणि थोडी चपाती करायची होती. तर त्यासाठी मी आवरत आहे. तर आता काय आहे ना, बटाट्यामध्ये इतकं आमच्या इथं बाजार नसतो ना, थोडं लांबून आणावं लागतं. तर पुरुष लोक जाऊन आणतात. तर तिथं बाजारामध्ये गेल्यानंतर त्यांनी बटाटा वगैरे काय आहे ना, तर म्हणजे कसे पण टाकतात. म्हणजे वरून तर इतकं ते घाण, म्हणजे इतकं ते सगळं म्हणजे घाण वगैरे असतं. ते कसं आहे ना, एकदम स्वच्छ धुवून ते चाकून थोडं ते सगळं काढल्याशिवाय ते बटाटा भाजीच म्हणजे हे होणार नाही. तर ते सगळं काढून स्वच्छ केलं. आता त्याच्यानंतर मी बटाटा सगळं उकळून घेतलं कुकरमध्ये. मग ते काढून ते सगळं साल पण मी ते काढून आता कट करण्यासाठी ठेवली आहे. आता आधी मी कांदा चिरून घेते. कांदा म्हणजे आता काय ना, बटाटा भाजीमध्ये जास्त कांदा असलं तर म्हणजे त्या बटाटा भाजीला टेस्ट छान येतो. कांदा आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची असा पाहिजे त्याला मेन म्हणजे. आणि कुरकुरीत शेंगदाणे थोडे असे टाकायचे मध्ये, तर एकदम बेस्ट होतो. तर मी आता टोमॅटो पण चिरून घेत आहे. आता टोमॅटो चिरून झाल्यानंतर मग आता मी बटाटे घेते चिरून घेण्यासाठी. आणि कसं आहे ना, घरात आमच्यात बटाटा भाजी खूप आवडतं सगळ्यांना. तर मी जास्त करून आता खूप दिवस झालं बटाटा आणलेच नव्हते. तर माझा पण उपवास आहे, पण घरात आहे ते 3-4 लोक. मग त्यासाठी त्यांना आवडीचा हा भाजी असल्या कारणानं मी थोडं जास्तच करत आहे. आणि हे 4-5 पीस मी साईडला ठेवत आहे. कारण काय आहे ना, मी दर सोमवारी मी शिव महादेवाची म्हणजे उपवास करते. माझा तो दैवत आहे, म्हणजे आराध्य दैवत आहे. तर त्यासाठी
आता मी एका कुकरमध्ये भात करण्यासाठी तांदूळ घेतले. तांदूळ आता धुवून ते कुकरमध्ये थोडासा मीठ आणि तेल घालते मी भात करताना. तर ते सगळं घालून मी कुकर ठेवते भात शिजवायला. तर ह्या वर्षी काय विशेष म्हणजे आता नवीन वर्ष पण सोमवारीच आला आणि हा संक्रांत पण सोमवारीच आला. म्हणजे माझा आराध्य देव जो शिवमहादेव आहे त्या देवाची दिवस म्हणजे ते सोमवारच आहे ना. तर मला खरंच खूप इतकं छान वाटतं ना की हा वर्षाची सुरुवात आणि वर्षाच्या पहिल्या सणाची सुरुवात हे शिवमहादेवाच्या वारा म्हणजे त्या देवाच्या सोमवार हा जो काही आम्ही वार आम्ही त्या देवासाठी म्हणजे हे करतो ना. तर त्याच दिवशी आलेलं मला खूप खुश वाटतो. तर काय ना आता तेल संपलेलं म्हणून मी एक पॉकेट तेल ते कट करून त्या कॅनमध्ये छोटासा कॅनमध्ये घातला. त्याच्यानंतर मी कढई ठेवली. कढईत मी तेल घातला आणि आईशी काय आहे ना सकाळी सकाळी तिला ती काही तिचे पैसे परत ती ठेवून जाऊन परत मला पैसे मागत होती. मम्मा माझ्यात पैसे कमी झाले त्या डब्यामध्ये तर तू मला पैसे दे. म्हणून मी तिला 50 रुपये दिले. तर तिने तिथे गेल्यानंतर काय आणली तर तिला काहीतरी खाऊ म्हणेल असं मला वाटलं. पण ती जाऊन 10 रुपयाची तिळगुळ आणली. काय ना तिळगुळ का आणलीस तू म्हणताना नाही आज संध्याकाळी हे आहे ना. तर आम्ही म्हटलं आणून ठेवलो घरात पण राहू दे हे पण म्हणून ती ठेवून गेली. मग त्याच्यानंतर मी भाजी करण्यासाठी तेल घातला आणि लाल मिरची घातली, शेंगदाणे घातले आणि त्यात कढीपत्ता घातले. ते सगळं छान परतून घेतलं. त्याच्यानंतर मी जिरे आणि मोहरी वगैरे टाकले आणि आता कांदा घालते. आधी मी जिरे वगैरे टाकत नाही कारण ते लवकर म्हणजे करपतात म्हणून. हे सगळं घातल्यानंतर मग मी वरून जिरे मोहरी जे काय आहे ते सगळं मी टाकते. आणि आता मी ह्यात टोमॅटो घातला. टोमॅटो घातल्यानंतर थोडासा गॅस फ्लेम वाढवलं कारण ते टोमॅटो म्हणजे काय आता करपण्यासारखं वर काही नाहीत ना. मग म्हणून त्यासाठी आता मी वरून हळद आणि मीठ घातले. ते सगळं घालून छान मिक्स करून घेतले आणि एक सिक्रेट मसाला आहे तो पण घातला मी. आणि त्याच्यानंतर ते सगळं झाल्यानंतर मी बटाटा घातले. बटाटा घालून आता छान सगळं ते मिक्स करून द्यायचं. बटाट्या भाजीला छान असं म्हणजे जास्त करून असं तिखट जास्त असायला पाहिजे आणि ह्या बटाट्या भाजीला थोडंसं कलर असेल ना तर म्हणजे असं खावं असं वाटतं जास्त करून. मग ते सगळं झाल्यानंतर मी वरून साखर घातलं. साखर घालून थोडं मी सगळं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर मी वरून परत कोथिंबीर घालून ते सगळं भाजी कंप्लीट करून आता साईडला ठेवते. आता हा भाजी झाल्यानंतर मी आता काय ना चपाती करत होते तर सासू बोलले की मी शेंगदाण्याचे ते गोळे करून ठेवते. तर त्यासाठी ते म्हणजे त्या पिठाला आणि ते शेंगदाण्याचे ते छोटे छोटे लाडूला ते सगळं असं मॅच व्हायला पाहिजे. नाही तर ते पोळी करत असताना असं पीठ साईडला येतो ना मग तो टेस्ट लागत नाही किंवा दिसायला पण छान दिसत नाही ते पोळी. म्हणून मी आधी एक ट्रायल म्हणून एक करून घेतलं. त्या मैदाच्या पिठाला आणि त्या शेंगदाण्याच्या म्हणजे छोटे छोटे लाडूंना ते सगळं मॅच झालं म्हणताना आता मी आधी परत सगळं एक 7-8 चपाती केले. चपाती केल्यानंतर मी परत पोळीला लागले. तर पोळी काय ना आता खूप दिवस झाले केले नव्हते तर खूप करायचं होतं. म्हणजे आता काय ना सगळ्यांना आता खूप दिवस हे पोळी पाहिजे होतं तर मला पण करायचं झालं नव्हतं. तर मी 60-70 एवढे होते गोळे. तर तेवढे पोळी आज मी केले. आता पोळ्या करण्यासाठी मी भरपूर अजून ते सगळे हे होते गोळे होते म्हणताना मी भर तवामध्ये 2 घालून मी लवकरात लवकर संपून घेतले. नाही तर ह्याला खूप वेळ गेला असता. आणि त्याच्यानंतर काय झालं ना तर माझे सगळं स्वयंपाक वगैरे सगळं काम झालं. तर मी बटाटे भाजी आणि चपाती खूप आवडतं आयशीला. तर बटाटा भाजी खात बसली होती ती. तर काय नाही ती परवा दिवशी आमच्या इथे यात्रा होता 4-5 दिवस. तर तेव्हा मला बरं नव्हतं मी गेले नव्हते यात्रेला. तर आयशीला घेऊन गेले होते. मग तेव्हा ना इतकं छान होतं ना यात्रा ह्या वर्षी. तर भरपूर सजावट भरपूर केले होते. तर आयुषी ना तर इतकं 2-3 दिवस तरी ती कंटिन्यू गेली. तिला तर खूप आवडलेलं यात्रा वगैरे म्हणजे तिला खूप आवडतं. तिला काहीतरी तिची खेळणी वगैरे असेल ना तर तिथून यायला ती नाहीच बोलते. तर तिथे खूप सारे असे खेळणी वगैरे आले होते. पाळण्या खूप आले होते. तर लहान मुलांचे तिथे म्हणजे असे छोटे छोटे कार वगैरे म्हणा तसे भरपूर आले होते. तर आयुषी तर प्रत्येक ह्याच्यात बसली. म्हणजे लहान मुलांचे जे काही खेळणी होते त्या म्हणजे 4-5 तरी एका ह्याच्यात ती सगळे बसली. ती 2 म्हणजे असं कारमध्ये बसली, तर एक एरोप्लेनमध्ये बसली, तर एक बाईकमध्ये बसली आणि शेवट काय झालं ती जम्पिंगमध्ये पण खेळली. आयुषीचं कसं आहे घरात कार आहे पण तिला त्या कारमध्ये ती जास्त बसत नाही काय नाही. पण असं बाहेर कुठं असेल ना तर त्यामध्ये बसून तिला खेळायला खूप आवडतं. तर ते सगळं झालं. आणि काय ना मला तर ह्या वर्षी का मी यात्रा मिस करून घेतलं असं वाटलं. कारण काय ना मला आता खूप सर्दी ताप वगैरे होता.
त्या दिवशी 4-5 दिवस म्हणताना मला जायची इच्छा पण झाली नाही. मग त्यासाठी आयुषीचं 1, 2 नाही 3 वेळा तरी ती यात्रेला जाऊन आली. तर ती जेव्हा गेली ना तेव्हा तिला म्हणजे असं खायला पण खूप आवडतं आयुषीला, नाही का. असं ती पण खूप फूडी आहे. तिला काय खूप जास्त म्हणजे गोबी मंचुरी, पाणीपुरी आणि भेळ आणि डोसा खूप आवडतो त्याला. डोसा आणि वडा वगैरे ते सगळं त्यांनी खाल्लेच वाटतं, पण व्हिडिओ नाही केले त्यांनी कोणाचे पण. मग हे एवढेच व्हिडिओ करून आले. तर इथल्या पाळणा तर ह्या वर्षी इतकं डेंजर आलं होतं ना की त्यांना पाहूनच आपलं असं वाटत होतं. पण तिथे ह्या वर्षी खूप गर्दी पण होती असं सांगितलं यात्रेत. आणि आयुषी काय ना मोठमोठ्या पाळण्यात बसायला तिला ती खूप हट्ट करत होती म्हणे. पण काय ना तिला समजून सांगायचे त्यांनी की तिथे जर बसलं तर लहान मुलं पडतील वगैरे असं सगळं, म्हणून मग ती गप्प बसायची. तर तुम्ही सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी मकर संक्रांत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. असेच माझे व्हिडिओज वगैरे पाहत राहा. यूट्यूबवरती मला सबस्क्राईब करा, मला फॉलो करा.